आपल्या विदर्भ युवा संघटना व गुरु दत्तगुरु चॅरिटेबल ट्रस्टच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित टाळ्या वाजवून यांचे स्वागत करायचं आहे। आमचे लाडके खासदार पालघर लोकसभाचे हेमंतभाऊ सावरा सर या ठिकाणी आलेले, वेळेतून वेळ काढून या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल विदर्भ युवा संघटना व श्री दत्तगुरु चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्वांच्या सहकार्याने घेत असतो। आलेल्या सर्व पाहुण्यांचे संदीपभाऊ गुरव यांनी सुद्धा स्टेजवरती यावं। तसेच फरजाना मॅडम यांनी सुद्धा स्टेजवरती यावं। आलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे, हा संपन्न होत असतो। त्या निमित्ताने येणाऱ्या सर्व पाहुणे या ठिकाणी आपला वेळेतून वेळ काढून या ठिकाणी येत असतात। तसेच सरयू राठोड मॅडम यांनी सुद्धा स्टेजवरती यावं। संघटना म्हणजे काय असते? अनुकूल दिवसात दिसणारी 100 डोकी म्हणजे संघटना नाही, तर प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना असते। हवेबरोबर तोंड फिरवणारी 100 वातफुकट डोकी म्हणजे संघटना नव्हे, तर वादळातही ठामपणे पाय रोवून सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान रागलोभ आरोप प्रत्यारोप होणारच। वैचारिक मतभेद तर अपरिहार्य, परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते ते म्हणजे संघटना। समाजाचे आपण काहीतरी देणे लागते व ते सामाजिक बांधिलकीतून सामूहिक कार्य करणे म्हणजे संघटना। म्हणून संघटित राहणे, यशस्वी होणे हे एक महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम। दत्तगुरु भगवान की दत्तगुरु संघटना गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु चॅरिटेबल ट्रस्ट व विदर्भ युवा संघटना या सर्वांच्या तर्फे आयोजित आजच्या या 7व्या वर्धापन दिनाचा भंडारा आणि दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय महेंद्रजी पाटील, आमचे सुरेशदादा बसवत जिल्हा महामंत्री आणि जेपी सिंग, सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि आमचे मित्र सहकारी ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होतो असे आमचे अश्विनजी सावरकर, त्यांचे सर्व सहकारी बंधूंना। खरं तर अशा प्रकारचे जे कार्यक्रम आपल्या भागात समाजामध्ये नेहमी जे घेत असतात, त्यानिमित्ताने एक समाजाची एक सज्जनशक्ती निर्माण होण्याचं काम हे घडत असतं। आणि त्याच्यामुळे दत्तगुरूंचा वर्धापन दिन सोहळा असेल किंवा भंडारा असेल हे एक निमित्त आहे। खरं तर सर्वांनी एकत्र यावं, दर्शन घ्यावं, आचार विचार प्रदान व्हावेत आणि एक चांगला समाज या निमित्ताने घडावा, या दृष्टिकोनातून अतिशय स्तुत्य कार्यक्रम उपक्रम हा सातत्याने 7 वर्ष तुम्ही करत आहात। त्याच्यामुळे अश्विन आणि त्याच्या सहकार्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं जे काय समाजोपयोगी काम या निमित्ताने विदर्भ युवा संघटनेच्या मार्फत आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि निश्चितच आजकालच्या नवीन युगामध्ये एक चांगली शक्ती निर्माण होण्याची गरज ही व्यक्त होते
आणि त्याला आध्यात्मिक जोड देणं गरजेचं आहे. आणि त्या आपल्या समाजामध्ये इतर ज्या प्रवृत्ती वाढत आहेत त्या प्रवृत्तींना जर मात द्यायची असेल तर निश्चितच आपला सनातन धर्माची जो काय विचार आहे तो विचार पुढे नेण्याचा असेल अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची नितांत गरज आहे आणि ते आपण करत आहात. आपल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे आणखी चांगले समाजोपयोगी उपक्रम आपल्या हातून व्हावेत आणि एक चांगला सदृढ सज्जन समाज आपल्या भागात निर्माण व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतात. मी सदिच्छा व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांचं तुम्ही स्वागत केलं याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी दत्तगुरूंचा आपण वर्धापन दिन साजरा करत असतो. यावर्षी देखील आपण 7वा वर्धापन दिन साजरा करतो. अश्विन सावरकर, माझे सहकारी अश्विन सावरकर आणि इथली सर्व या ट्रस्टचे पदाधिकारी, विदर्भ युवा संघटनेचे पदाधिकारी, या मंदिराचे विश्वस्त यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय स्तुत्य कार्यक्रम इथे आपण करता. भंडाऱ्याचा सुद्धा चांगला आस्वाद लोक घेत आहेत. अश्विन या भागात सामाजिक संस्था, सामाजिक कार्यक्रम त्याच्या या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक माथाडी संघटना असेल किंवा भारतीय जनता पार्टी कार्यालय असेल याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम इथे घेत असतो आणि भारतीय जनता पार्टीचा विचार या भागात पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. त्यापुढे देखील तो असाच चांगला कार्यक्रम करत राहील आणि ह्या विदर्भ युवा संघटना आणि दत्तगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तसेच उत्तर भारतीय प्रदेश महामंत्री सुनील भाई सिंग यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष संदीप भाई मिश्रा यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्वागतासाठी वरती यावं. वेळेतून वेळ काढून प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर जे नियोजित कार्यक्रम आहे, भजन आहे, तो चालूच राहणार आहे. या ठिकाणी भंडारा पण सुरू राहणार आहे. तर जे कोणी भंडारा घ्यायचा लवकर घ्या आणि डाव्या बाजूला जेवणाची तिथे टेबल पण ठेवलेले आहे, अवश्य लाभ घ्यावा. अच्छा, यहाँ पे उत्तर प्रदेश से कितने लोग हैं? एक बार हाथ उठाएंगे तो आने जे वॉर्डला कुठे आहे आपल्या आहे ना, अंदर झालं होता इथे ठेवा ना, इथे ठेव म्हटलं आपण. नहीं भैया, वही देख रहा हूँ यहाँ उत्तर प्रदेश से. हेलो, स्टेजच्या समोर जे असतील ना त्यांनी समोर या, थोड़ा आगे आओ ना, स्टेज के पास आओ. आने वाले को जाने वाले को जगह दो ना इधर भंडारा. हाँ, अभी इनका प्रसाद लो ना, चालू हो गया उधर. तो इधर का कार्यक्रम भी देखने को मिलेगा आपको. इधर खाने के लिए इधर जगह है ना, उधर से देखिए. कि आज यहाँ पे दत्त मंदिर का 7वां वर्धापन दिन है और इसलिए हमारे खास मित्र, हमारे सहकारी भारतीय जनता पार्टी के हमारे कार्यकर्ता, पूर्व मंडल अध्यक्ष अश्विन सावरकर और उनके सब सहकारी ये सब उत्सव मना रहे हैं. हम भी उनका बहुत आग्रह था और उस आग्रह का मान रखते हुए मैं मेरे सहकारियों के साथ, मेरे जिलाध्यक्ष महेंद्र जी पाटिल, मेरे सब सहकारी यहाँ पे आए हैं, दर्शन लिए हैं और बहुत अच्छा लगा कि श्री दत्त मंदिर संगठना और विदर्भ युवा संगठना के माध्यम से यहाँ पे भंडारा दिया जा रहा है, प्रसाद दिया जा रहा है और बाकी काफ़ी सारे उपक्रम ये इनके तरफ से करते हैं, मनाते हैं और खुशी होती है कि ऐसे उपक्रम समाज में होनी चाहिए. जैसे कि मंदिर का वर्धापन दिन का उत्सव मनाना या फिर भंडारा, ये सिर्फ एक उपक्रम नहीं है, तो पूरे समाज को इकट्ठा करने के लिए एक बहुत बड़ा योगदान देते हैं और इसलिए ऐसे कार्यक्रम होने चाहिए. और ऐसे कार्यक्रम ये जब ले रहे हैं तो इनको प्रोत्साहन देने की ज़रूरत है और इसलिए मैं खुद यहाँ दर्शन लेने आया हूँ और उनको प्रोत्साहित भी किया हूँ और ऐसे और समाज में जो जो ज़रूरतें हैं ऐसे उपक्रम वो करें, ऐसे मैं उनको शुभकामनाएं देती हूँ. आज गणतंत्र दिवस का शुभ मौके पर ये प्रोग्राम रखा गया है. इस मौके पर आप जनता को, वसई विरार की जनता को क्या मैसेज देना चाहिए? 26 जनवरी 1950 से हमारे पूरे भारत में
हमारा राष्ट्र प्रजासत्ताक हुआ, हमारा संविधान लागू हुआ, हम सब खुशहाली से आज भारत में, हिंदुस्तान में रह सकते हैं, अपने अधिकारों की रक्षा कर सकते हैं, अपने अधिकार यहाँ पे रख सकते हैं तो केवल संविधान से। और इसलिए ये संविधान की को मानते हुए हम सब में जागरूकता लानी चाहिए और अपने जो आचार विचार में जो यहाँ पे हम काम कर सकते हैं वो सब संविधान को नज़र रखते हुए करने चाहिए। कोई भी कायदा कानून भंग ना हो, ऐसे हम सबसे अपील करते हैं और सब अपने अपने दायरे में रहें, कायदे में, तो वसई विरार का विकास जो है तो होने में कोई रोक नहीं सकता। और मैं मानता हूँ आने वाले कुछ महीनों में ये बदलाव होके रहेगा। बहुत बहुत धन्यवाद।